मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज अवनीचा निरोप समारंभ तुम्ही बघत आहात बरं का मंडळी. सुरुवातीला आपण बघतोय यशोदा देवघराजवळ प्रार्थना करत असतो. देवी आई, आज अवनी या घरातून निघाल्यात. आता मी काय करू? घरच्यांना कसं सांगू? आता मला घरच्यांना सगळं सांगावं लागेल अवनी गेल्यावर. या सगळ्या घरच्यांना समजवायचं बळ मला दे देवी आई. या घरात पुन्हा मोठा आघात होणार आहे. आता हा आघात सहन करायची ताकद या घरातल्या सगळ्यांना दे देवी आई, असं तो देवाला प्रार्थना करत असतो. तेवढ्यात पाण्या फोनवरनं त्याच्या त्या मित्राशी बोलत असतो. अरे मला नको सांगू कोणतं कॉलेज, कसलं कॉलेज, अरे मला काय करायचं, अरे मग आता माझा फोन तिच्याकडे त्याला मी काय करू, चुप पैसा आता चापटाळी ना, असं काहीतरी तो फोनवर बडबडत असतो. यशोदा आता त्याला म्हणतो, काय चाललंय पाण्या तुझं, काऊन चिडचिड करू राहिला? त्यावर आता पाण्या म्हणतो, अरे यशोदा त्या पायलीचा फोन ठेवला ना मी, तिच्या दोस्ताचे फोन येऊ राहिले ना मला, अरे जीव कदरून गेला माझा, कंटाळा आलाय मला. त्यावर आता यशोदा म्हणतो, जीव कदरला तर कायला आणला त्या पायलचा फोन मग? पाण्या म्हणतो, काय करतो यशोदा, मजबुरी आहे ना. अरे तुला माहित नाही ती पोरगी काय करते. अरे जेवलायस का, झोपलास का, येऊ केलं का, तेव केलं का, सारखी मला फोन काय करती, गेटअप करून काय येते गॅरेजवर, अभिनय कुठून शिकून आली आहे कोणाच ठाऊक. त्यामुळे मी तिचा फोन माझ्याकडेच ठेवून घेतला. तेवढ्यात धन्या येतो आणि म्हणतो, लकीस बाबा तू, तुझ्यासारखा पोरगा असताना, नाही तुझ्या जागी दुसरा पोरगा असताना तर त्या पोरीला लग्न करून घरी घेऊन आला असता. त्यावर आता पाण्या म्हणतो, येडाय करे, आपलं घर बघितलं का, असं पडलेल्या भिंती, गळकट छप्पर, हे घरभर पसरलेली धूळ, अशी एवढी मोठी जाळी या या घरात आणणार आहे का? अरे आपलं झालं तोडण, व्यायानं धाडलं घोडं, कशाला दुसऱ्याचं आयुष्य खराब करायचं रे? धन्या म्हणतो, अरे आपल्या घरी वहिनी आल्या ना, त्याही आल्यापासून खुशच आहे. अरे आपल्या घरात टोटल हॅपीनेस व्हायला लागलाय. आपल्या घरात काही कोणाचं खराब नाही झालं बरं का आयुष्य. त्यावर आता पाण्या म्हणतो, अरे बरोबर आहे तुझं, पण आता लगेच यशा म्हणतो, काय चाललं रे तुमचं, चला आटपा बरं पटपट, तुम्हाला काय दुसरे कामं धामं नाही आहे का, आटपा. आता हे दोघं पण त्यांच्या कामाला निघून जातात बरं का. आता या धन्याची एक्झाम आहे बरं का, परीक्षा आहे प्रेक्षकांनो. आता तो अवनीला नमस्कार करून वगैरे जातो. इकडे राजा वाट बघत असतो, अवनीचं आवरलं का, अवनी निघणार आहे का. तेवढ्यात आता यशोदा त्याला आवाज देतो, ए राजा इकडे ये. आता राजा विचार करतो, हीच वेळ आहे ऍक्टिंग करायची. आता मनात विचार करतो राजा बरं का. यशोदा म्हणतो, काय रे कुठे गेला होता तू एवढं सकाळी सकाळी? राजा म्हणतो, अरे दादा ते मंदिरात गेलो होतो मी. यशोदा म्हणतो, मंदिरात गेला होता प्रार्थना करायला? काय प्रार्थना केली बरं राजा तू? राजा म्हणतो, अरे काही नाही, मी देवी आईला प्रार्थना केली आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की आता त्या कुठेच जाणार नाही, 100% इथेच राहणार आहे त्या. यशोदा म्हणतो, कशावरून? राजा म्हणतो, ते म्हणजे ते ते प्रेमावर विश्वास आहे रे माझा यशोदा. दादा तू बघ, अरे माझं प्रेम खरं आहे, त्यामुळे 100% काय 1000% सांगतो, त्या मॅडम कुठे जाणार नाहीये. यशोदा म्हणतो, राजा अरे बाबा प्रश्न तुझ्या प्रेमाचा नाही, त्यांच्या इच्छेचा आहे. कोणाच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती कोणाला थांबवणं म्हणजे प्रेम नसतं बाबा. प्रेम म्हणजे मुक्त सोडणं असतं. राजा म्हणतो, हे दादा राहू दे ना, माझं मॅटर आहे ना, मी बघतो ना, सोड ना तू. तुला सांगतो ना, त्या कुठेच सोडून जाणार नाहीयेत मला. तेवढ्यात अण्णा येतो आणि म्हणतो, इथून कोणीच कुठे जाणार नाही. आणि ए राजा, माझ्या सुनबाईला हात लावायचा विचार जरी केला ना तू, तर बघ. अण्णा लगे त्याची कॉलर बिलर धरतात राजाची. मग यशा म्हणतो, काय चाललंय अण्णा तुमचं? अण्णा म्हणतो, मी समजवतोय याला, सुनबाईला कुठेच न्यायचं नाही, इथेच राहू द्यायचं आणि तू पण इथेच राहायचं. आणि काय ना, सकाळी सकाळी सुनबाईची रांगोळी बघितली का रे राजा तू? अरे रांगोळीत तिने नुसते रंग नाही भरले आहेत, आपल्या घरामध्ये फुल लोडेड हॅपीनेस भरलाय. आणि काय डिसिप्लिन पण आणलाय माझ्या सुनेनं घरात. नाहीतर सकाळी सकाळी भरपूर असे टांगावर करून झोपता, तुम्हाला उठवावं लागतं सगळ्यांना. सुनबाई आल्यापासून कसे पटापटा उठता, कसं मस्त तुम्हाला डिसिप्लिन लागलं ना, लाइटिंग डान्सिंग करा वाटतं मला. नाही, सुनबाईचा हा टचअप आहे घराला. अण्णा सोडले तर सगळ्यांना डिसिप्लिन लागलं बरं का प्रेक्षकांनो घरात. अण्णा म्हणत असतो राजाचा गाल ओढून, अय लक्ष्मी आहे माझ्या घरची, इथेच राहिली पाहिजे ती. आय एम प्राऊड ऑफ यू राजा, आय एम प्राऊड ऑफ यू, असं म्हणून ते निघून जातात. आता यशोदा आणि राजा दोघे नुसते एकमेकांकडे पाहायला लागतात. राजा म्हणतो, अवघड माणूस आहे बाबा हा, ग्रेट माणूस आहे हा, असं म्हणतो राजा. इकडे हा दत्त्या काका त्या महेशला आणि त्या विभानला फोन करतो, म्हणजे महेशला कॉल लावतो तो. महेश सोबत विभान पण आहे गाडीमध्ये. मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं ना प्रेक्षकांना, आता गोंधळ उडणार आहे. अवनी त्या घरात जाणार आहे, तिथे महेश विभान पण असणार आहे. हे त्यांनी आज नाही दाखवलं, पण उद्याच्या भागात दिसेलच. दत्त्या म्हणत असतो, हॅलो हॅलो ज्युनियर देशमाने, कुठे तुम्ही, निघाले का? अहो काय, तुम्ही सांगितलेल्या जागेवर किती वेळचं थांबलो मी, वाट बघतोय. महेश म्हणतो, अरे थांब बाबा, निघालो आम्ही. दत्त्या दादा म्हणतो, आता उशीर केला ना तुम्ही, त्याच्या बदल्यात 2 गिफ्ट आणा बरं का. त्यावर महेश म्हणतो, माझ्या बाबांनी सांगितलेलं विसरलं का रे? त्यावर दत्त्या म्हणतो, काय तुमचे बाबा, ते म्हणतात आधी काम आणि मग गिफ्ट. बरं या तुम्ही लवकर या बरं देशमाने. आणि हां,
लगेच विमान म्हणतो, ए अवनी कुठे रे? त्यावर दत्त्या म्हणतो, ती ती येऊ राहिली ना, माझी बहीण मला फोन करणार आहे, ती निघाली की तासाभरानं जाऊ आणि मग तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन जा. विवान म्हणतो, ए ए ए, माझी बहीण नाहीये बरं का ती. दत्त्या काका म्हणतो, अरे हो, तुम्ही मोठे दिल के राजकुमार आहे होय, मोडलेल्या लग्नाचे राजकुमार. राजानं तुमच्या लग्नाचा बँड वाजवला ना, बरोबर ते होय तुम्ही, अच्छा अच्छा आलं लक्षात. विवान म्हणतोय, जास्तीची बडबड करू नको हा. त्यावर आता दत्त्या काका म्हणतो, अरे बरं सॉरी साहेब, या तुम्ही तुमच्या बहिणीला न्या, नाही म्हणजे ज्युनियर देशमानेच्या बहिणीला घेऊन जा. आता फोन ठेवला दत्त्याने. दत्त्या हसत असतो विवानला आणि मग महेश आणि विवान निघालेत त्या घराकडे येण्यासाठी. दत्त्या बडबडत असतो, दोंड्या गेली रे तुझी सून, आता गेली. इकडे आपल्या यशोदाने छान साबुदाण्याची खिचडी केली आहे बरं का, त्याने धन्याला दिली ती खायला. बहुतेक आषाढी एकादशी असावी यांच्याकडे प्रेक्षकांनो, आहेच कारण त्यांनी वारी दाखवली आहे पुढच्या प्रोमोमध्ये. धन्या म्हणत असतो, मस्त झाली हा साबुदाण्याची खिचडी. अरे वहिनी आल्यात का? या या. आपल्या यशोदाने बघा काय छान नाश्ता केलाय, त्याला पोहे आणि उपमा सोडून मस्त साबुदाणा खिचडी तयार करता येते, त्याने सिद्ध केलं बरं का. यशोदा म्हणतो, काय चाललंय धन्या? धन्या म्हणतो, वहिनी वहिनी बघा आषाढी एकादशी निमित्त मस्त खिचडी आहे. यशोदा म्हणतो, या ना अवनी, या तुम्ही खाऊन घ्या. अवनी म्हणते, नाही होऊ द्या ना तुमचं. यशोदा म्हणतो, अहो खाऊन घ्या, उपाशी घराबाहेर. आता तो काही बोलणार यशोदा. लगेच धन्या म्हणतो, वहिनी बाहेर चालली का कुठे? अवनी घाबरते, आता तिला घरच्यांना सांगायचं नाहीये ना. धन्या म्हणतो, मी येऊ का वहिनी तुमच्यासोबत? अवनी म्हणते, अरे नाही नको, मी इथेच तर जाणार आहे. असं म्हणून अवनी लगेच टाळते धन्याला आणि स्वयंपाकघरात येते यशोदाच्या मागे. तिच्या मागे लगेच राजा पण येतो. अवनी म्हणते, यशोदा धनू गेला ना की मग निघते मी, तुमच्या हातची गरमागरम खिचडी खायला मिळेल ना शेवटची, ती कधी खायला मिळणार मला? राजा म्हणतो, यशोदा मला पण दे रे एक प्लेट खिचडी. तेवढ्यात पाण्या पण येतो बरं का तिथे. ए गाडीची किल्ली कुठे रे माझी राजा? असं पाण्या विचारतो राजाला. राजा म्हणतोय, मला पाहिजे गाडी, मी घेऊन जाणार आहे आज. मग अवनी पाण्याला देते साबुदाण्याची खिचडी आणि म्हणते, हे घे खाऊन जा. त्यावर आता पाण्या म्हणतो, वहिनी तुम्ही नाही खाल्ली? अवनी म्हणते, मी खाईल ना थोड्या वेळाने. राजा म्हणतो, खाऊन घ्या. मग लगेच धन्या म्हणतो, वहिनी काय घाई चालली आहे, तुम्ही खरंच कुठे निघाल्या का? अवनी म्हणते, नाही रे धन्या, मी कुठे चालले, मी इथेच आहे, तुम्ही खा ना, खा नाश्ता करून घ्या. अवनी असं बोलून तिथून निघून जाते. आता राजा मनात विचार करतो, त्या घरमालकानं जर युटर्न मारला तर प्रॉब्लेम होणार आहे. तेवढ्यात यशा याच्या पाठीवर जोरात थाप मारतो आणि म्हणतो, राजा काय विचार करू लागला रे? राजा काहीच बोलत नाही. मग धन्या म्हणतो, यशोदा आता निघालो रे मी, चल येतो, असं म्हणतो आणि ताटली त्याच्या हातात देतो आणि नमस्कार करतो यशाला. आणि मग वहिनीला आवाज देतो, म्हणजे त्याच्या अवनी वहिनीला, आणि म्हणतो, वहिनी वहिनी बाहेर या बरं, मला नमस्कार करायचा आहे, या या. अहो या ओ. अवनीला तो नमस्कार करतो. अवनी म्हणते, अरे अरे कशासाठी नमस्कार? धन्या म्हणतो, माझी परीक्षा आहे ना वहिनी. अहो माझी परीक्षा आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घेतोय. बाईचा आशीर्वाद तो बाईचा आशीर्वादच. आमची आई असती तर आम्ही तिचा आशीर्वाद घेतला असता ना. आम्ही तसं तुम्ही पण आम्हाला आईसारखीच माया लावताय. किती छान शिस्त लावली तुम्ही घराला, किती छान रांगोळी काढता. मी रडायला लागला तर तुम्ही मला हसवता. आशीर्वाद द्या वहिनी तुमचा. येतो मी येतो. चल ए पाण्या, चल एकत्रच जाऊ. पाण्या आता साबुदाण्याची खिचडी खातो आणि तोही चालला जातो. धनू आणि पानू निघून जातात. अवनी त्यांना ऑल द बेस्ट करते. एक छोटासा निरोप समारंभ त्यांनी केला इथे. राजा आता बघा लगेच अवनीला म्हणतो, चला आता निघूयात का आपण, मी बॅग घेऊन येतो. राजा अवनीची बॅग घ्यायला आत जातो. मग यशोदा अवनीला म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, सगळं छान होईल, तुमची सर्टिफिकेट वगैरे सगळं सगळं चांगलं आहे हो, तुम्ही बघा, तुम्हाला खूप मोठं काम मिळेल. अवनी म्हणते, मी माझ्या कॉलेजच्या वेबसाईटवरनं डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय केलाय, मिळतील लवकरच सर्टिफिकेट. यशोदा म्हणत असतो, तुम्ही ना तुमच्या स्वप्नातलं घर उभं कराल ना, तेव्हा आम्हा सगळ्यांना बोलवा बघायला, आणि कधी काहीही गरज लागली ना तर आम्ही आहोत तुमच्यासाठी. कधी काही वाटलं, आमची गरज आहे तर आम्हाला सांगा म्हणजे हे घर कायम उघडं आहे तुमच्यासाठी. अवनी म्हणते, यशोदा तुमच्याकडनं चहा बनवायचं शिकले मी, त्याहीपेक्षा मोठी गोष्ट शिकले ते म्हणजे माणसांना त्यांच्या चुकासकट स्वीकारावं. म्हणजे या घरात कोणाला काय हवं ना ते तुम्हालाच कळतं, आणि मी तुम्हाला सत्य सांगितलं म्हणून मी या घरात अपराधी न वाटता राहू शकले. तुम्हाला ना एक गोष्ट द्यायची आहे यशोदा मला. यशोदा म्हणतो, काय? त्यावर अवनी म्हणते, थांबा आलेच असं म्हणून अवनी आता यशोदाला ताट देते आणि लोटाळणं देते आणि म्हणते, हे घ्या यशोदा, तुम्ही ना मी गेल्यावर याचा वापर करा आणि सगळ्यांवर कामं सोपवा, तुम्ही लोड नका घेऊ एकटे. तेवढ्यात यशोदा येतो आणि तेवढ्यात राजा येतो आणि म्हणतो, चला निघायचं का? अवनी म्हणते, हो चल निघूयात. थांब रे राजा, असं म्हणून ती आता यशोदाला नमस्कार करते. यशोदाला कसं तरी होतं बरं का, आणि राजाला पण. अवनी म्हणते, यशोदा मी येते आता, तुम्ही घरात सगळ्यांना काय सांगाल? राजा म्हणतो,
जी दिवी आई बुद्धी देईल ते सांगू आम्ही. मग अवनी म्हणते, "हो, ते पण आहेच. चला येते मी." असं म्हणून ती निघाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि इथे ती अवनी निघताना त्यांनी ते गाणं लावलंय. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना. छान गाणं आहे बघा ते. आता हे गाणं जेव्हा आपण ऐकतोय तेव्हा अवनी त्या घराला बघत असते, त्या घराला स्पर्श करत असते. तिला कुठेतरी ते घर आपलंसं वाटत असतं. यशोदाला पण फार वाईट वाटते, अवनी चालली आहे. तो मनात विचार करत असतो, आज पालखीचा दिवस आहे. सगळे वारकरी विठुरायाच्या दर्शनाला निघाले, पण आमची विठू माऊली घराचा उंबरठा ओलांडून आम्हाला पोरकं करायला निघाली आहे. जिथे कुठे ही विठू माऊली जाईल तिथे ती सुखी राहो. आता अवनीला आठवतं तिचा पहिला दिवस या घरातला. सगळं काही त्यांनी फ्लॅशबॅक दाखवलाय थोडासा. मी म्हटलं ना मगाशी, अवनीचा निरोप समारंभ आहे. मंडळी, तुम्हाला आपला रिव्ह्यू आवडत असेल ऐकायला तर प्लीज लाईक करायला विसरू नका बरं का. अवनी आता राजाला म्हणते, खरंच एवढ्या दिवसात मला या घराने आपलंसं केलं. बाईचा इतका सन्मान करणारं घर शोधून पण मला सापडणार नाही. मी जाते खरी, पण पण मी गेल्यानंतर तुमच्या या घराला बाईचा आशीर्वाद लाभू देत, हेच म्हणेल. म्हणजे खरं सांगू का, या घरात जी कोणी मुलगी सून म्हणून येईल ना, ती नशीबवानच असेल. असं अवनी यशोदाला म्हणत असते. आणि राजा आता तिला म्हणतो, चला. अवनी आता येते असं म्हणते यशोदाला आणि बसते राजाच्या गाडीवर. यशोदाच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं. यशोदा जड अंतःकरणाने निरोप देतोय अवनीला. आणि राजाला तर माहितीच आहे की अवनी परत येणार आहे घरी, कारण त्याने फिल्डिंग लावलीच आहे तशी. इकडे ही आत्या यांची बघते बरं का दरवाजातनं, गेली की नाही अवनी, निघाली की नाही, कारण तिला दत्त्या काकाला कळवायचं आहे ना फोन करून. अवनी आता जाताना बाय करते यशोदाला आणि त्या घराची दृष्ट काढते बरं का प्रेक्षकांनो. अवनीला जावंसं तर वाटे ना, पण तरी तिला जायचंय असं काहीतरी तिच्या भावना आहेत. आता अवनी निघाली आहे हे त्या आत्याने बघितलं. राजा आणि अवनी फायनली निघाले. यशोदा आता पुन्हा एकदा त्यांना बाय करतो. तर अशा पद्धतीने अवनी राजा निघाले. इकडे ही आत्या खुश होते आणि ठरवते की दत्त्याला फोन करून कळवायचं. अवनी निघाल्यानंतर ही आत्या घरात येते आणि त्या दत्त्याला फोन करून सांगते, अरे ती धोंड्याची सून निघाली. त्यावर दत्त्या म्हणतो, काय सांगतेस? अगो, त्या धोंड्याचं तोंड पाहण्यासारखं झालं असेल ना. त्यावर आता ती आत्या म्हणते, अरे तो घरी असताना तर तुला फोटो काढून पाठवला असता म्या. तो आता दत्त्या काका म्हणतो, तो घरी नाही काय? ती आत्या म्हणते, नाही ना. तो दत्त्या म्हणतो, बरं झालं तो घरी नाही येते, नाहीतर त्याने ते त्या सुनेला येऊन असतं दिलं ना तिच्या, नाही त्याच्या. अभिनंदन कर ग ताई, अगं एक नंबर काम झालं बघ. आता त्या दोंड्याची सून गेली. लगेच आता ती सुली आत्या म्हणते, बरं चल ठेवते फोन. लगेच आता तो दत्त्या पण म्हणतो, हो ठेवतो फोन, मला त्या ज्युनियर देशमानेला आणि त्या अवनीच्या आशिकला फोन करायचा आहे. सुलक्षणा आत्या म्हणते, ऑल द बेस्ट दत्त्या तुला, लई भारी काम झालंय आज, असं फोन ठेवून म्हणते आणि हसत असते. इकडे राजा आता अवनीला निरोप देतो बरं का. म्हणजे आता अवनी तिथे अलीकडेच थांबवायला लावते त्याला गाडी आणि म्हणते, इथेच थांबव राजा गाडी. अरे इथून जवळच आहे घर, मी एकटी जाते इथून. राजा म्हणतो, का बरं, मी एकटं येतो ना तुम्हाला सोडवायला. अवनी म्हणते, अरे नको, जवळच आहे, तू आलास ना तर ते उगाच 4-5 प्रश्न विचारतील, कोण आहे काय आहे. आणि तसंही मी त्यांना सांगितलंय की माझा नवरा फॉरेनला असतो. राजा म्हणतो, हो का, ठीक आहे, राहिलं. मग अवनी म्हणते, अरे हां, हे मंगळसूत्र काढते हां. राजा म्हणतो, अरे अरे थांबा थांबा, कशाला काढताय ते मंगळसूत्र, नका काढू ते मंगळसूत्र. अवनी म्हणते, अरे कशाला, झालं की याचं काम. राजा म्हणतो, तुम्ही त्यांना म्हणालात ना नवरा फॉरेनला आहे, म्हणजे नवरा फॉरेनला आहे पण आहे ना तुमचा नवरा, असं तो स्वतःच्या छातीवर हात ठेवून बोलतो बरं का. बाबडाचे भर राजा. असो. आता अवनी म्हणते, बरं ठीक आहे, दे आता बॅग मला. राजा ती बॅग देतो अवनीकडे. अवनी आता ती बॅग लटकवते खांद्याला आणि तिला काही जाव वाटे ना बरं का. ती राजाला आता पुन्हा वळून म्हणते, राजा तू मला काही बोललास का रे? राजा म्हणतो, नाही. तुम्हाला काही सांगायचं आहे का मला? अवनी म्हणते, नाही तसं नाही रे, आयुष्याची माझ्या नवीन सुरुवात करते ना मी, सो परत एकदा असं वाटतंय मी घर सोडून चालली आहे. आणि तसंही आपण आता अनोळखी होणार ना रे दोघं जण, म्हणजे कसं तरीच वाटतंय रे मला. राजा म्हणतो, अहो हे बघा, तुम्ही कितीही म्हणालात ना आपण अनोळखी होणार आहे, आपली भेट होणार नाही, तरी सुद्धा आपली भेट होणार आहे, असं काही होणारच नाहीये. मी आहे तुमच्यासोबत हो कायम, म्हणजे पण वगैरे काही नाही बरं का. आता माझं ऐकून घ्यायचं सगळं. हे बघा अवनी मॅडम, तुम्हाला असं वाटत असेल की मी घरी अजून सांगितलं नाही खरं वगैरे. म्हणजे घरी मी खरं सांगितलं जरी ना, तरी आपल्या दोघातलं नातं माझ्यासाठी तरी कधीच बदलणार नाहीये. आणि ठीक आहे, म्हणजे घरातल्यांना खरं कळायला हवं, हे तुमचं पण बरोबर आहे, पण खरं कळाल्यावर सुद्धा माझे घरचे तुमच्या सपोर्टमध्ये उभे राहतील. बघा तुम्ही, मी सांगतोय ना, म्हणजे तुम्ही असं समजू नका की या जगात तुमचं घर नाहीये, हे आमचं घर तुमच्या हक्काचं आहे बरं का. आणि घरातली सगळी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहणारी आहे. फोन करा मला, माझा फोन तुमच्यासाठी कायम ऑन आहे. अवनी म्हणते, माहिती आहे मला, सगळे गुणी आहेत तुझ्या घरातले, मला समजून घेतील रे.
राजा म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही आता आज जाल ना तेव्हा सगळं व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा आणि मला फोन टाका बरं का. मी लगेच जात नाहीये, तुमचा फोन आल्याशिवाय मी काही जाणार नाहीये. आत गेल्यावर सगळं चेक करा आणि मला फोन करा. अवनी आता येते म्हणते आणि जाते पुढे आणि जाईपर्यंत राजाला टाटा करत असते. राजा तिथेच उभा असतो झाडाजवळ. राजा म्हणत असतो, देवी आई आता जे जसं ठरलंय तसं होऊ दे, त्या माणसाला बुद्धी दे, त्या माणसाला जसं सांगितलंय तसंच त्याने अवनी मॅडमला सांगू दे, नाहीतर त्या माणसाचा गेम करावा लागेल मला देवी आई. असं म्हणून तो देवीला नमस्कार करतो. अवनी त्याला अशी टाटा करत असते. प्रेक्षकांनो, आता खरा उद्या खेळ रंगणार आहे. आज त्यांनी जस्ट निरोप समारंभ घेतलाय. मला वाटलं होतं आज बरंच काही होईल, पण आता तिथे विवान असेल, तिचा भाऊ असेल, बरंच तमाशा होणार आहे उद्याच्या भागात. आणि त्यांनी प्रोमो काय दाखवला बघा. एपिसोड संपवला. आता अवनी पुन्हा राजाबरोबर जातीये बरं का. आता मध्येच वारी आलेली असते तेव्हा अवनी अचानक खाली उतरते. तिथे वारीला ती नमस्कार करते आणि म्हणते, आता माझं जे व्हायचं ते होऊ देत. ही वारी मला जिथे नेईल तिथे मी जाईल, असं अवनी म्हणते आणि त्या वारीसोबत निघून जाते. राजाला कळतच नाही ती मागच्या मागे केव्हा उतरली. तो पुढे चालला जातो. मला वाटतं मंडळी, अवनीनं या वारीसोबत पुन्हा राजाच्या घराजवळ येईल. तुम्हाला काय वाटतं? आता उद्याच्या भागात आपल्याला कळेलच काय काय घडणार आहे. पण तुम्हाला आवडला ना माझा हा एपिसोड रिव्ह्यू? अगदी डिटेलमध्ये दिलाय तुम्हाला, शब्द न शब्द. त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका मंडळी. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड मिस करू नका. टेक केअर मंडळी. धन्यवाद.